तर आपण आता ही थेट पुण्यामधली दृश्य पाहतोय। पुण्यामध्ये आज अजित पवार यांचा रोड शो आयोजित करण्यात आलेला आहे आणि मोठ्या संख्येने आपल्याला अजित पवारांच्या गाडीच्या मागे कार्यकर्ते पाहायला मिळत आहेत। पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेले आहेत आणि ते निवडणुकीला सामोरे जात आहेत आणि त्यामुळे जनमानसामध्ये मतांची एकजूट व्हावी यासाठी हा मोठा रोड शो अजित पवार यांनी आयोजित केलेला आहे। आपण ही थेट दृश्य झी 24 तासवर पाहतोय। वाहतुकीमध्ये सुद्धा बदल करण्यात आलेले आहेत आणि अजित पवार सध्या तिथे जे उपस्थित आहेत त्या कार्यकर्त्यांशी बोलत आहेत, तसेच नागरिकांशी सुद्धा ते हात दाखवून त्यांचं अभिनंदन स्वीकारत आहेत। आपण ही थेट दृश्य पाहतोय झी 24 तासवर। आपण पुण्यामधली थेट दृश्य अजित पवार यांचा हा रोड शो आयोजित करण्यात आलेला आहे। महापालिकेचा प्रचाराचा धुरळा सध्या उडलेला आहे आणि आता मोठा रोड शो करत अजित पवार हे शक्ती प्रदर्शन करत आहेत। अजित पवार यांची राष्ट्रवादी सध्या शक्ती प्रदर्शन करते। आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी हा रोड शो अजित पवार यांनी आयोजित केलेला आहे आणि मोठं शक्ती प्रदर्शन या निमित्तानं आपल्याला पुण्यामध्ये पाहायला मिळते। निलेश खरमरे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। निलेश, अजित पवारांच्या रोड शोला प्रारंभ झालेला आहे। खरं तर या ठिकाणी जर बघितलं तर पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगरपालिकेसाठी अजित पवार जे आहेत ते काही दिवसांपासून ठाम मांडलेले आपल्याला पाहायला मिळतात। उमेदवारांच्या प्रचारासाठी त्यांनी जंग पचडायला सुरुवात केलेली आहे आणि त्याचीच आज सुरुवात आपल्याला या ठिकाणी रोड शोच्या माध्यमातून केलेली आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अजित पवारांनी या ठिकाणी प्रत्येक उमेदवाराला ताकद देण्यासाठी या ठिकाणी चंग बांधलेला आपल्याला पाहायला मिळतोय। पुण्यामध्ये पहिली सभा जी असेल ती राष्ट्रवादी अजित पवार यांच्याकडेच घेण्यात आली आणि आज जो शो जो आहे रोड शो तो सुद्धा अजित पवार यांच्या पक्षाकडूनच पुण्यामध्ये घेण्यात येतोय। या ठिकाणी जर बघितलं तर पुण्यातल्या महत्वाच्या मार्गांवरून हा रोड शोचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। पुण्यात जवळपास अजित पवार गटाचे 122 उमेदवार जे आहेत ते थेट रिंगणामध्ये आहेत आणि त्यांच्या सोबत त्यांचा मित्रपक्ष आणि अर्थात युती झालेले राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांचे 40 उमेदवार आहेत। या दोन्ही उमेदवारांसाठी अजित पवार जे आहेत ते आता पुण्याच्या महानगर निवडणुकीत सक्रिय झालेले आपल्याला पाहायला मिळतात। आज या ठिकाणी जर बघितलं तर पुण्यातील मोठे रस्ते असतील किंवा गल्लोगल्ली असतील या प्रत्येक रस्त्यावरून अजित पवार यांचा रोड शो जे आहे ते आयोजन करण्यात आलेला आहे। मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी या ठिकाणी या शक्ती प्रदर्शन जे आहे ते रोड शोच्या माध्यमातून करण्यात येत आहे। हजारोच्या संख्येने या शो मध्ये 2 व्हीलर असतील किंवा 4 व्हीलर असतील या गाड्या ज्या आहेत त्या सहभागी झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात। प्रत्येक उमेदवार जो आहे तो या रॅलीमध्ये सहभागी होऊन आपली ताकद जी आहे ती आजमावण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपल्याला रोड शोच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता काही दिवस राहिलेले आहेत आणि अर्थात जो प्रचाराचा अंतिम जो टप्पा आहे तो आता आपल्याला पुणे महानगरपालिकेमध्ये आहे। मोठं शक्ती प्रदर्शन अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून केलं जात आहे आणि मोठ्या संख्येने इथे आपल्याला मतदार सुद्धा पाहायला मिळत आहेत। राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सुद्धा आपल्याला दिसलेले आहेत। पुण्याची महापालिका काबीज करण्यासाठी अजित पवार यांनी जोर लावलेला आहे आणि त्यांनी चंग सुद्धा बांधलेला आहे।